श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत एप्रिल महिन्याचं मेष राशीचं भविष्य. एप्रिल महिना मेष राशीसाठी साधा नाही. हा महिना संधी आणि दोन्ही घेऊन येतो. तुमच्या कामात मोठा बदल होईल का? पैसा वाढेल की खर्च वाढेल? प्रेम आणि नात्यात काय बदल होईल? आणि ग्रह तुमच्या बाजूने आहेत की विरोधात? मेष राशी चिन्ह मोठ्या पडद्यावर. ग्रह हलत्या हालचालीमुळे आकाशगंगेत हलके प्रकाश फलक. शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. मेष राशीची काही वैशिष्ट्ये म्हणजे मेष राशी ही अग्नितत्वाची. ऊर्जा, आत्मविश्वास, नेतृत्व तुमच्यात नैसर्गिक आकर्षण आहे. लोक तुमच्याकडे पाहतात, पण कधीकधी राग, उतावळेपणा, अहंकार अडथळा ठरतो. अग्नीच्या ज्वालांचे हलके हालचाली व्यक्तिसमूहात नेतृत्व करताना एप्रिल महिन्यात या गुणांचा परीक्षेत उपयोग होणार आहे आणि चुकीचा निर्णय महत्त्वाचा परिणाम करू शकतो. ग्रहांचा प्रभाव: सूर्य, ऊर्जा आणि नवीन सुरुवात. मंगळ, निर्णय घेण्याची क्षमता. बुध, संवाद सुधारतो, बुद्धी वाढवतो. शुक्र, प्रेम आणि नात्यांवर प्रभाव. शनी, मेहनत आणि कर्माचे फळ. ग्रहांचे हलते हालचाल करणारे चित्र. आकाशगंगेतील चमकदार प्रकाश. ग्रहांचा योग एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या, बढतीची संधी, ऑफिसमधील काळजी. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार, क्लायंटची वाढ, आर्थिक प्रगती. कार्यालयातील दृश्य, हातमिळवणी, आर्थिक आकडे. तुम्ही शांत राहून काम केल्यास संधींचा खरा फायदा मिळेल. पैसा आणि आर्थिक स्थिती कशी असेल तर पैशाचा प्रवाह हा वाढेल, खर्चही वाढणार आहे. अनावश्यक खर्च टाळा. महिन्याच्या मध्यात विशेष काळजी घ्या. गुंतवणूक करताना घाई करू नका. रोख, नाणी, आर्थिक आकडेपट्ट्या. महत्त्वाच्या तारखांची तुम्हाला हायलाईट मी सांगणार आहे. या महिन्यात पैसा वाढतोय का हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत ऐका, कारण रिलेशनशिपमध्ये तुम्हाला प्रेमामध्ये लहान गैरसमज होऊ शकतात. अहंकार बाजूला ठेवा. संवाद महत्त्वाचा. सिंगल लोकांसाठी नवीन व्यक्ती आयुष्यात येऊ शकते. प्रेमासाठी मन मोकळे ठेवा आणि जोडप्यांचे बोलणे हळूहळू जवळ येणे. प्रेमाची चिन्हे, हृदयाचे प्रकाशफलक तुम्हाला या महिन्यामध्ये दिसू लागतील. एप्रिल महिन्यात प्रेम तुमच्यासाठी संधी आणि आव्हान हे दोन्ही घेऊन येत आहे. कुटुंब आणि वैवाहिक जीवनामध्ये घरात टेन्शन, संयम ठेवल्यास सगळं ठीक होईल. जोडीदारांच्या सोबत वेळ घालवा. संवाद महत्त्वाचा. घरातील जेवणाची दृश्ये म्हणजे शांत वातावरण, संतुलन दाखवणारे. हे तुमचं कुटुंब संतुलन दाखवणार आहे या महिन्यामध्ये. आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये ऊर्जा चांगली, पण थकवा आणि झोपेची कमतरता भासू शकते. डोकेदुखी, रक्तदाब, ताण लक्षात ठेवा. योग, ध्यान आणि तणाव कमी करण्याचे उपाय करा. ध्यान आणि योग करणारा व्यक्ती शांत, निळसर पार्श्वभूमी असते. सावधानता काय घ्यायची आहे? घाईत निर्णय घेणे टाळा. आर्थिक नात्यांचे महत्त्वाचे निर्णय हळूहळू घ्या. सावधगिरी ठेवल्यास संकट टळू शकते. इशारा, चिन्ह आणि सावध रंग तुमच्यासाठी मी पुढच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मंगळवारी तुम्ही हनुमानजींची पूजा करा. लाल वस्त्राचा वापर करा. गरजू लोकांना दान आणि ध्यान आणि सकारात्मक ऊर्जा वाढवा. मंदिरातील दृश्ये म्हणजे लाल वस्त्रांची हलकी हालचाल. दान करताना लोक हे एप्रिल महिना संधी आणि आव्हान दोन्ही तर घेऊन येतोच, पण निर्णय तुमच्या हातात आहे. योग्य निर्णय घेतल्यास यश तुमचं आहे.
चूक केली तर अडचणी येतील. म्हणून लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुमची राशी लिहा. ज्वाला मंदावेल आणि लक्षवेधक असे तुमचं या राशीचा चांगला असा महिना आपल्याला जाणार आहे. आणि संधी आणि आव्हान हे दोन्ही पण आपल्याला सामोरं गेलो संतुलन राखून तर आपल्याला यश मिळणार आहे. करिअर, पैसा आणि प्रेम, आरोग्य या बाबतीत तुमचा हा महिना खूप सुंदर जाणार आहे. पण तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक ही करायची आहे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि एक लाईक करायला विसरायचं नाही. श्री स्वामी समर्थ.